जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दृष्टिहीन दीपाली पाटील यांना शिक्षक पदाचा नियुक्ती आदेश। सचिव तुकाराम मुंडे यांच्या प्रयत्नातून नियुक्ती प्रक्रियेला मिळाली गती। जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयात विविध उपक्रमांसह दिन उत्साहात। कोल्हापूर येथे जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा झाला। जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय आणि जिल्हा परिषदेत जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरले दृष्टिहीन दिव्यांग दीपाली पाटील, ज्यांना पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण पदावर रुजू होताना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर तर प्रमुख उपस्थित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुवर्णा सावंत यांची होती। प्रास्ताविकात साधना कांबळे यांनी दिव्यांग व्यक्तीचे हक्क, अधिनियम, छळ, हिंसाचार प्रतिबंध, शासन निर्णय, संस्था नोंदणी व देखरेख याबाबत सर्वसमावेशक माहिती दिली। कर्णबधीर विद्यालय कागलचे विशेष शिक्षक संतोष गायकवाड यांनी दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 नुसार संवेदनशीलता, जागृती, सुगम्यता सेवा आणि आकर्षक पायाभूत सुविधा यावर सविस्तर मार्गदर्शन केले। यानंतर दीपाली पाटील यांना शिक्षक पदाचा नियुक्ती आदेश मीना शेंडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। अधिनियम 2016 ची प्रभावी अंमलबजावणी आणि सचिव तुकाराम मुंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही नियुक्ती शक्य झाल्याचेही शेंडकर यांनी स्पष्ट केले। सुवर्णा सावंत यांनी सर्व दिव्यांग बांधवांना दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली सलगर यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल पाटील यांनी मानले। कार्यक्रमाचे नियोजन सचिन दाभाडे, प्रमोद भिसे, अर्चना माने, विशाल असोदे, हेमंत कांबळे, रोहित शिंगे आणि आनंदा दळवी यांनी केले। दीपाली पाटील यांनी नियुक्तीनंतर मनोगत व्यक्त करताना सांगितले की मी 2024 पासून प्रयत्न करत होते। पुण्यातील ससून रुग्णालयातून कागदपत्रे मिळवण्यास विलंब झाला, मात्र यात स्वतः सचिव तुकाराम मुंडे यांनी लक्ष घालून मदत केली, त्यामुळेच मला ही संधी मिळाली। त्यांचे आणि कोल्हापूर प्रशासनाचे मी मनापासून आभार मानते। जागतिक दिव्यांग दिनानिमित्त झालेला हा उपक्रम दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरणाचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।